brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एक दिवस मतदान करतो, ईव्हीएम वर मतदान केंद्रावर जातो, ईव्हीएमचे एक सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत हे 1,65,000 चौरस फूट हे वेगवेगळे लेवल आहेत. एकूण क्षेत्रफळ जे आहे हे 1,65,000 चौरस फूट हे वेगवेगळे लेवल आहेत. एक दिवस मतदान करतो, ईव्हीएम वर मतदान केंद्रावर जातो, ईव्हीएमचे एक बटन दाबतो आणि परत येतो. पण 5 वर्षात आपला लोकप्रतिनिधी सर्वच लोक, कल्याण डोंबिवलीतले लोक, तर मला वाटतं कुठलंही काम जे आहे छोटं नसतं, मोठं नसतं. प्रत्येक काम जे आहे ते आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठीच लोकांनी जे आहे ते आपल्याला निवडून दिलं असं मी समजतो. एकूण क्षेत्रफळ जे आहे हे 1,65,000 चौरस फूट हे वेगवेगळे लेवल आहेत. तर मी आजोबांना सांगतो मी, मग आयुक्त महोदयांना तिथूनच फोन केला आणि आयुक्त महोदयांना त्या गल्लीचं नाव वगैरे सांगितलं. जे आहे हे स्विमिंग पूल बांधणार आहोत आपण आणि नंतरच हे स्विमिंग पूल जे आहे हे बंद करणार, जेणेकरून लोकांना कुठलाही त्रास जो आहे तो इथे येणार नाही. सगळा पहिलं जे आहे स्विमिंग पूल आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो बनवून जो आहे तो तयार आहे. त्यानंतर मल्टीपर्पज हॉल आहे त्याच्यामध्ये झालं. आता देखील हे व्हर्टिकल पूर्णपणे इंडोर स्टेडियम, त्याच्यामध्ये काय काय आता म्हणजे कुठलं काय म्हणजे जिम्नॅशियम, टेबल टेनिस, शूटिंग रेंज, स्क्वॅश, इंडोर गेम, मार्शल आर्ट, मिनी फुटबॉल ग्राउंड वरती, फेन्सिंग, खो खो, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, पिकल बॉल, कधी नावं इथं ऐकली नसतील असे गेम या ठिकाणी होतील. खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. आणि व्हर्टिकल मला वाटतं देशातलं